नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस नेते अमित देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे यांची हे नेते मातोश्रीवर भेट घेणार असल्याचं समजतंय. नाना पटोले, भाई जगताप, अमित देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेले आहेत. काय नेमकं यामागचं कारण आहे, काय सांगता येईल याबद्दल? काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख आणि भाई जगताप हे तीनही नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे काही वेळामध्ये भेट घेणार आहेत. आणि या भेटी दरम्यान ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षांमध्ये एक वादंग तयार झालं होतं की अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अध्यक्षांनी दिला, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांची आणि खास करून मुंबई काँग्रेसांची समजूत घातली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मुंबई मधील जे अंधेरी पोटनिवडणूक आहे त्यामध्ये संपूर्णपणे ताकदीने काँग्रेस पक्ष त्यांच्या बाजूने आहे असं दिलासा देण्यासाठी आणि एकंदरीत चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. आणि काही वेळामध्ये ते सर्व नेते मातोश्री येथे दाखल होणार आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की महाविकास आघाडी जी आहे ती भक्कम करण्याचा प्रयत्न एकंदरीत या माध्यमातून होत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याप्रमाणे संकट येत आहे त्या संकटामध्ये खास करून काँग्रेस पक्षांची ही भूमिका फार महत्वाची मानली जात आहे. ज्याप्रमाणे नाना पटोले यांनी या आधीच पोटनिवडणुकीमध्ये आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं, परंतु मुंबईतील काही नेत्यांनी त्या प्रकरणामध्ये विरोध केला होता. मात्र आता तो विरोध मावळला आहे आणि पूर्ण स्थानिक जे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि खास करून प्रदेशचे अध्यक्ष आहे हे सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आणि अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे ती एकत्रित लढण्याचा या ठिकाणी मोठा निर्णयही झाला असल्याचं बोललं जात आहे. बर विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संजय राऊत कोर्ट परिसरात पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी या देखील अशाच परिस्थितीतून गेलेल्या होत्या. काँग्रेसचं 3 वेळेला चिन्ह गोठवलं होतं तर जनता दलाचंही चिन्ह गोठवलं होतं. नावात काय, शिवसेना नाव गोठवलं तरी शिवसेना तीच आहे असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं समजतंय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय असं देखील संजय राऊत यांनी म्हटल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, संजय राऊतांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक महत्वाची वक्तव्य केल्याचं दिसतंय. काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की नियमित सुनावणी आणखी जामीन अर्ज सुनावणी या दोघंही सुनावणींची आज एकत्र होणारे संजय राऊत यांनी याकरता त्यांना कोर्टात आणण्यात आलाय. पण अजून कोर्टाची सुनावणी सुरू होण्याला वेळ असताना, आमच्या अनौपचारिक गप्पा त्यांच्यासोबत सुरू असताना त्यांनी या अशा प्रकारचे वक्तव्य केले. खरं तर धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे शिवसेनेचं, आपल्याला माहिती आहे की त्या आधी सुद्धा शिवसेनेचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे 3 चिन्ह होते. रेल्वे इंजिन सुद्धा शिवसेनेचं चिन्ह होतं. म्हणजे 1966ला शिवसेनेचा जन्म झाला तरी 1968ला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एका चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे हे जे चिन्ह आहे आता नवीन, ते सुद्धा शिवसेनेसाठी क्रांती घडवेल अशा प्रकारचं थेट वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. इंदिरा गांधी या परिस्थितीत सुद्धा गेल्याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली. नावात काय, म्हणजे की शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना नाव जिवंत आहे, आणखी शिवसेना या नावातच खरं अर्थ आहे अशा प्रकारचं एक ठाम वक्तव्य त्यांनी केलंय. एकंदरीत मोठा आशावाद त्यांच्या बोलण्यातनं जाणवत जरी असला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय अशी टिप्पणी जोडायला सुद्धा त्यांनी कमी केली नाही. खरं कारागृहात असताना संजय राऊत यांना बाहेर काय काय घडामोडी घडतायत याची इत्थंभूत माहिती आहे हे सुद्धा आजच्या गप्पांवरनं लक्षात येत होतं. सकारात्मक विचारसरणीच्या याच्यातनं ते बोलत होते की नवीन चिन्ह सुद्धा शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. हा एक आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. अर्थातच या सगळ्या अनौपचारिक गप्पा आहे, त्याला ना शेंडा ना बुडका असा कोणता आधार आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक